तुमच्या घरची मंडळीसुद्धा कारलं खायला नाक मुरडतात का? पण कारलं इतकं पौष्टिक आहे की त्याचा आहारात समावेश व्हायलाच हवा. कारलं इतकं छान टेस्टी बनेल की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. चला मग कसं बनवायचं ते सांगते तुम्हाला. त्यासाठी मस्त फ्रेश ताजी अशी कारली घेतलेली आहेत. तर आता कारली आपल्याला सुरुवातीला त्याचा समोरचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा आणि बघा चमच्यानी असं पूर्ण बिया कारल्यामधल्या काढून घ्यायच्या. बऱ्याच ठिकाणी बियासुद्धा घातल्या जातात, पण मी बिया वापरत नाही. तर आता बघा असे कारल्याचे काप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आता पूर्ण कारले इथे आपण काप करून घेतलेले आहेत. त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं, 10 मिनिटं ठेवायचं म्हणजे कारल्याला छान पाणी सुटतं. तर आता हे कारलं 10 मिनिटानंतर बघा कसं याला पाणी सुटतं ते सुद्धा दाखवते तुम्हाला. बघा इथे. आता हे कारलं कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला. त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कारलं हाताचा दाब देऊन मस्त छान असं धुवून घ्यायचं स्वच्छ आणि जितकं शक्य होईल तितकं पाणी काढून घ्यायचं म्हणजे कडू पाणी पूर्ण निघून जाईल. आता हे धुवून घेतलेलं कारलं कढईमध्ये तेल घालायचं थोडंसं आणि छान मस्त याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे कारलं शिजलंही जातं आणि त्याचा कडूपणाही कमी होतो. आता बघा हे कारलं आपण काढून घेतलेलं आहे. आता त्याचबरोबर कढईमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये जिरं आणि भरपूर असा कांदा घालायचा म्हणजे जेवढा कारलं आहे तेवढाच कांदा घेतला तरीही चालेल. मस्त कांदा गुलाबी रंग यायला येईपर्यंत भाजायचा. कढीपत्ता, इथे लसूणचे काप, आल्याचे काप घातलेले आहेत ते सुद्धा छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता हे कांद्याचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. हळद, गरम मसाला, त्याचबरोबर धना पावडर घालायची आहे आपल्याला आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं. हे सर्व कोरडे मसाले हे कांद्याबरोबर परतून घ्यायचे. आता इथे आपण तळून घेतलेलं कारलं घालायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. ते सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता कारलं छान शिजलेलं आहेच. गॅस बंद करायचा. त्याची चव आणखीनही वाढावी यासाठी अगदी पाव चमचा यामध्ये साखर घालूयात आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. वरून छान कोथिंबीर घालायची. डिटेल रेसिपी जर हवी असेल तर खालील त्रिकोणावर नक्की क्लिक करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा हे कारलं.